नवरदेवाचे बुट भरपूर ठिकाणी लपवलेले पण ही नवीनच पद्धत बघतोय. शेट डायरेक्ट झाडावर चढून बुट लपू राहिले. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि सकाळी सकाळी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेऊ म्हटलं. मग काय शुभम दादा, ऋषी दादा आम्ही निघाले डायरेक्ट शिर्डीला. हे दोन नगिने तर कायम सोबतच राहतात, कायम व्हिडिओ मध्ये दिसत असतील. एकदम शांतप्रमाणे साईबाबांचं दर्शन घेतलं आणि कवर पर्यंत माझे ब्लॉग बघणारे कधीतरी या साईबाबांचं दर्शन घ्यायला. शुभम शेटला त्यांच्या ऑफिसवर सोडून आम्ही डायरेक्ट घराच्या दिशेने वळालो. चायला म्हटलं अचानक भयानक स्वप्नील शेटची गाडी कस काय इथं. मला नंबर माहित होता, म्हटलं गाडी पशी जाऊन बघा. तर डायरेक्ट स्वप्नील शेट स्वतः होते. त्यांचं इकडे येण्याचं कारण त्यांना विचारलं, ते बोलले की आम्ही एका लग्नाला आलेलो आहे. स्वप्नील शेट काय ऐकायलाच तयार नव्हते. हाय त्याच कपडे मला लग्नाला चालवलं. तिथे गेले बघतो तर काय यांच्या मित्र परिवारांनी स्वतःच ताशा वाजवायला चालू केला होता. नेमकी लग्नासाठी आलते का लग्नात त्यांनी सुपारी घेतली होती तेच कळत नव्हतं. नवरदेवाला तर काही जागचं बी हालून देत नव्हते. नवरदेव वरच्या वरच जाम झाला होता. त्यातल्या त्यात शेकावत झाडाव काय करत्या काय माहिती, पण शेवट बघितलं त्यांनी नवरदेवाचंच बूट लपून आणलंय. म्हटलं आता नवरदेवाला उद्या व्हिडिओ काढल्यावर बूट दिसन काय नाही. यांच्या डोक्यात कधी काय विचार येतील सांगू शकत नाहीये. यांनी प्लॅन केला मला पुण्याला न्यायचं. यांनी हाय त्याच कपड्यात मला गाडीत टाकलं. कपडे तर काय चड्डी बी घेऊन दिले नाही. मग काय हाय असंच पुण्याला निघालो. पुण्यात पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगतो ट्रॅफिकनं तर एवढा घोळ घातला ना, एवढा बोर झाला ना, म्हटलं खतरनाक विषय. पण स्वप्नील शेटला त्यांना काही विषय नाही, त्यांना रेग्युलर आहे डायरेक्ट. यांनी नेमकी पुण्याला मला कशाला आणलंय हे काहीच माहित नाहीये, पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की सांगन. चला तर मग भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये.